आणि एक नजर टाकणार आहोत महत्त्वाच्या न्यूज टॉप 9 वर लोकसभेची रणधुमाळीमधून। चंद्रपूर लोकसभेचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल। सहानुभूतीवर मतदान कराल तर उरलेला काळ डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत। विकासाची आणि केलेल्या कामांची तुलना करा, मुनगंटीवारांचं मतदारांना आवाहन। सुधीर मुनगंटीवार यांची तोफ आता दिल्लीमध्ये धडाडणार। वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्वाचा तिहेरी संगम म्हणजे मुनगंटीवार। मुनगंटीवारांना दिलेलं प्रत्येक मत मोदींना जाणार। फडणवीसांकडनं मुनगंटीवारांचं तोंड भरून कौतुक। भाजपच्या रावेरच्या उमेदवार रक्षा खडसे संतापलेल्या। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। रक्षा खडसे आणि पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी। गिरीश महाजनांसमोरच प्रकार घडल्याची माहिती। कुटुंबीय नसले तरी भाजप, फडणवीस, बावनकुळे माझ्या पाठीशी। रावेरमधल्या भाजप उमेदवार रक्षा खडसे यांचं वक्तव्य। कुटुंबियांची कमतरता मला जाणवत नाही। मोदींचा फोटो पिशवीवरनं पुसलात तरी जनतेला मनातनं कसं पुसणार, अशी ही टीका। पारनेरचे आमदार निलेश लंके पुढील आठवड्यात राजीनामा देण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडनं लोकसभेच्या मैदानात उतरणार, अशी ही चर्चा। माझा राजीनामा द्यायचा आणि मलाच माहिती नाही, आमदार निलेश लंकेंची प्रतिक्रिया। मी अजून कुठलाही निर्णयाच्या शेवटापर्यंत आलेलो नाही। अजित पवार गटाचा राजीनामा देण्याच्या प्रश्नावर लंकेंचं उत्तर, कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणार। कर्तृत्वहीन आढळरावांना शिरूरकर जागा दाखवतील, शरद पवार गटाच्या प्रशांत जगतापांची टीका। अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका करणारे आढळराव अजित पवार गटात प्रवेश करतायत, हा मोठा विनोद, असाही लगावला टोला। हातकणंगलेमध्ये राजू शेट्टी यांनी पाठिंबा न घेतल्यास मविया उमेदवार देणार, जयंत पाटलांचं सुतोवाच। सांगलीमध्ये ठाकरे गटाकडनं उमेदवार घोषित, आणखी काही मार्ग निघतो का, त्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती। जानकरांना लोकसभेची एक जागा, याबाबत लवकरच निर्णय होईल, सुनील तटकरे यांची माहिती। भुजबळांना उमेदवारी मागण्याचा अधिकार, कार्यकर्त्यांसोबत त्यांची चर्चा, 2-3 दिवसात निर्णय होईल, अशीही माहिती।